बैठक घेतली होती ती मुळात काय होती, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी समोर आलेल्या आहेत? पालकमंत्रीचे नात्याने मी मागची टर्ममध्ये 5 मोठे मोठे प्लॉट रिकामी करून घेतले होते. त्यामध्ये कुठेही आज खेळण्याचे मैदान, कुठेही सांस्कृतिक केंद्र, कुठेही गार्डन असे सर्व विकसित केलेले आहे. आता त्या धर्तीवर आता मी मागचे 4 महिन्यापासून नवीन कलेक्टर आल्यानंतर त्यांच्याबरोबर राहून हा कामच्या सुरुवात केली आहे. त्यामध्ये असा लक्षात आला की मुंबई सबर्बनमध्ये 27,900 एकड़ जमीन राज्य सरकारची होती आणि 7,000 एकड़ जमीन केंद्र सरकारची होती. हजारामध्ये फिगर. त्यामध्ये आता जे काही झालं ते झाला, तरी पण कमीत कमी 10 काही गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंटने पण दिली, काही एन्क्रोच झाल्या, SRA झाल्या, काही सरकारी कामामध्ये रोड वगैरेमध्ये गेली, तरी पण कमीत कमी 10,000 एकड़ जमीन अशी आहे. तिथे 2011 जे कट ऑफ डेट आहे त्या दिवशी काय न होते. त्यामध्ये कांदलबन पण आहे, त्यामध्ये ग्राउंड्स पण आहे, मोठी मोठी जागेवर आहे. आता मुंबई शहरामध्ये जे पब्लिक ॲम्युनिटीजची कमी आहे, खेळण्याचे मैदान, गार्डन्स, ॲम्युनिटी स्पेस हे रिझर्वेशनमध्ये पण आहे, पण पर्सेंटेज वाईज मुंबईमध्ये फार कमी आहे. तर म्हणून त्यांची लोकांचे स्वास्थ्यावर पण परिणाम होतो आणि मानसिक विकासावर पण परिणाम होतो. हा 10,000 जमीन कशी वाचवायची, 10,000 एकड़ जमीन, आणि कशी ते लोकांच्या कामासाठी ठेवायची, यासाठी आजची मीटिंग होती. आजची मीटिंगचा निष्पन्न असा आहे की पूर्वी आम्ही 500 एकड़ जमीन टार्गेट करू, सबर्बन कलेक्टर 500 एकड़ जमीन मार्क करून ते टार्गेट करणार आहे, आणि त्यामध्ये ते कसा रिकामी असेल तर ते त्या उपयोगामध्ये करू शकता. त्या कोणी पब्लिक संस्थाने ते देणार. जे रिकामी नसेल तर ते 2011च्या नंतरचे एन्क्रोचमेंट असेल तर ते काढून देण्याचा उपयोग करणार. आणि ते साधारणतः हा मुंबईची सरकारी मिल्कियत आपण समजू शकता की मुंबईमध्ये 500 एकड़ जमीन पर आपण रिकामी करून सरकारचे हँडओव्हर केली तर त्यांची फायनान्शियली व्हॅल्यू काय, लोकांची उपयोगची व्हॅल्यू काय, आणि ते लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनचे कंट्रोल करण्यासाठी त्यांचा उपयोग काय, हा सर्व एक मिक्स आहे. आता ते पुढच्या काही महिन्यामध्ये आपल्याला कळेल की त्याचा काय फायदा झाला. आता कारवाई सुरू झाली आहे आणि ते पूर्ण मुंबईमध्ये, फक्त मालवणीमध्ये सुरुवात केली होती, मालवणीमध्ये कारवाई सुरू राहणार आहे, पण त्याशिवाय पूर्ण मुंबईमध्ये हा कारवाई चालणार आहे आणि त्यांचा आपला नक्की मुंबई शहराने लाभ होईल. त्याशिवाय आपले माहितीसाठी मालवणीमध्ये, फक्त एक मालवणीमध्ये 28 बालवाडी होती. बालवाडी म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांच्या सोयीसाठी 28चे 28 बालवाडी काय समाजकंटक लोकांना आपल्या कब्जामध्ये केली आणि तिथे आपले कुठे मटन शॉप उभी केली, कुठे आपले ऑफिस टाकले, कुठे कॉमर्शियल शॉप उभी केली. हा भयानक आहे. असा कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही शहरामध्ये होत नाही. आता ते त्यांच्यावर FIR लॉन्च केलेली आहे आणि ते आता आम्ही त्याने सांगितलं आहे महिला बाल विकास अधिकारीने की पुढच्या 2 महिन्यामध्ये ते सर्व रिकामी करून त्याचे बालवाड्या परत सुरू करावा. सर, ही अतिक्रमण करणारी लोक नेमकी कोण आहेत आणि जेव्हा ते अतिक्रमण करत होते तेव्हा कोणाला नेमकं अंधारात ठेवलं गेलं किंवा कोण यामध्ये इन्व्हॉल्व असू शकतं? राजकीय वर्चस्व शिवाय, राजकीय प्रोटेक्शन शिवाय हा होत नाही, हा सर्वांना माहीत आहे. ने तिथे कोणाच्या राजकीय वर्चस्व आहे मी नाम घेऊ इच्छित नाही, माझा काही व्यक्तिगत त्याच्याशी बॅड नाही आहे, पण माझी एक जनप्रतिनिधी नाते माझ्याकडे मंत्रीपद आहे, मुंबई शहराच्या पालकमंत्रीपद आहे, शहर पालकमंत्रीपद आहे. माझी या जिम्मेदारी आहे, रेस्पॉन्सिबिलिटी आहे की पूर्ण मुंबई शहरामध्ये, मुंबई जिथे शहर पालकमंत्री आहे तिथे जे सरकारी जमीन आहे ती रिकामी करून घ्यायची आणि ते सरकारचे लोकांचे सामाजिक कामासाठी उपयोगमध्ये घ्यायची. सर, मालवणी व्यतिरिक्त भविष्यात आपण कोणत्या जमिनीवरच आपण रिकामी करणार? पूर्ण मुंबईमध्ये आम्ही 500 एकड़ जमीन पूर्ण मुंबईमध्ये, आता एक मानखुर्दमध्ये 7 एकड़ जमीन सापडली, ते मी मागच्या माझे पालकमंत्री पिरियडमध्ये रिकामी करून घेतली होती. आता परत तिथे एन्क्रोचमेंट सुरू झाला आहे. तो ते कोणती मी सर्व सार्वजनिक सामाजिक संस्थाने पण आवाहन करतो तुमच्या मार्फत
की तुम्ही पुढे यावा ना, जमीन आपल्याकडे सामाजिक उपयोगासाठी कामामध्ये उपयोग करावा. सर अनेक विषय होता तो म्हणजे सध्या आपण बघतो की एखादी जमीन जेव्हा हडप केली जाते सरकारी त्यामुळे झोपडपट्ट्या बसतात आणि मग ते पुढे दुसरे सुरू होते. तर यावर भविष्यात अंकुश ठेवण्यासाठी आपण काही पॉलिसी राबवणार आहोत का? ही पॉलिसी तो सरकारची पॉलिसी असं काय ते 95मध्ये आमची सरकार आली होती त्यावेळी आम्ही झोपडपट्टी मुक्त मुंबई असं आमचं आव्हान होता. पण ते आम्ही जिथे SRA तयार केले, रिडेव्हलपमेंट स्कीम्स तयार केली त्यापेक्षा जास्त एन्क्रोचमेंट सुरू झाला. तो आता एक प्रक्रिया झाली आहे. सरकारी जमीन तिथे बघितली, तिथे झोपडपट्टी टाकायची आणि नंतर SRA करायच्या. SRAमध्ये त्याने पण परमानंट घर मिळताना SRA डेव्हलप करण्यासाठी करोडची कमाई होती. हा कसा चालणार आहे? कुठेही होत नाही असा. साहेब नेमकी इन्क्रोचमेंट झालेली लँड किती आहे मुंबई उपनगरामध्ये, त्याच्यावर काय आहे आता? आत्ता एक्झॅक्ट फिगर ते आता वर्क करत आहे, पण माझी माहितीप्रमाणे 1000 एकर जमीन एन्क्रोच झाली. 1000 एकर, सैकड़ो नाही, 1000 एकर जमीन. नाही, याच्यामध्ये प्रश्न थेट आहे की घुसखोरी म्हणजे अर्थात बांगलादेशी आहेत का, तसं समोर शासकीय यंत्रणांना दिसून येतं का, आणि मग तिथे काय केलं जातं? नाही, बांगलादेशी आहे, पण नक्की पण फक्त बांगलादेशी आहे हा पण सत्य नाही. बांगलादेशी आहे, नक्की आहे बांगलादेशी आहे. असं आहे की ते जे काही चाललं आहे फक्त एन्क्रोचमेंट नाही आहे, त्यामध्ये सर्व इकॉनॉमी पण आहे, पॉलिटिक्स पण आहे, सर्व काही आहे. म्हणजे त्यामध्ये हा मॉडस ऑपरेंडी एक मालवणी एक घटना आहे, पण मालवणी फक्त एक हा मालवणी पॅटर्न पूर्ण मुंबईमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते प्रयत्न करतात सुरू करायला, देशामध्ये सुरू करत आहे. आसाममध्ये काय झाला, आसाममध्ये घुसपेटी आले त्यावेळी कोणाने लक्ष दिला नाही, तर ते 18 वर्ष तिथे युद्ध चालला, मोठं आंदोलन चालला, आंदोलन AGPचा निर्माण झाला. त्यामध्ये माझी माहितीप्रमाणे 18-20 हजार लोकांची जान गेली. नंतर ते आसाम घुसपेटी मुक्त झाला. आता बंगालमध्ये काय आहे, बंगालमध्ये सर्व घुसलेलं आहे. हा मुंबईमध्ये करायचा का? मुंबईने वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे यावं लागेल, नाहीतर मुंबई पण आसाम आणि बंगाल होईल ना, ते स्थिती हातात ते बाहेर जातील. असं वाटतं की मालवणी पॅटर्न म्हणजे खरं तर मालवणी पॅटर्न आहेत काय? मालवणी पॅटर्न, मी एक पोलीस अधिकारीशी बोललो, ते सांगत होते की आत्ता ते जे लोक बांगलादेश, रोहिंग्या किंवा घुसपेटी इथे येतात त्याने त्यांचे नावावर किंवा त्यांच्या आधारवर कार्डावर पकडणं असंभव झालं आहे. कारण असं आहे की ते पॅटर्न असं आहे की बंगालमध्ये, पूर्वी आसाममध्ये, आता बंगालमध्ये अशी जुनी स्कूल्स आहे, स्कूल उभी केली आहे. ते स्कूल ते तिथून येता क्रॉस करून किंवा इथे घुसपेटी जे आहे ते स्कूलमध्ये जाता. स्कूलमध्ये त्याने 10 वर्ष पूर्ण, 15 वर्ष पूर्वाचा पुरावा देऊन आता की तुम्ही ते तुमचे वडील पडत होते, तुम्ही लहानपणापासून इथे आहे, ते पुराव्यावर तिथे ते आधार कार्ड तयार करता. ते आधार कार्ड घेऊन ते इथे येतात. इथे येऊन ते कुठेही हॉस्टेलमध्ये किंवा कन्स्ट्रक्शन साईटवर किंवा माल ट्रान्सपोर्टसाठी दहाडीवर लागतात. नंतर ते कुठेही सरकारी जमीन बघून तिथे त्यांची झोपडी उभी राहते. नंतर ते हळूहळू झोपडी परमानंट असती, त्यांच्या SRAमध्ये घर मिळतात, त्याच्या वोटर लिस्ट नाम असतात, सर्व सरकारी योजनाचा लाभ घेता. आणि नंतर इथे ज्यावेळी बॉम्बस्फोट झाला होता ते याकूब मेमनचे जसे नरसंहारी लोकांचे मयतमध्ये, जनाज्यामध्ये कोणी आले नाही, असा दुबईतून एक फोन आला, म्हणे 10,000 लोक तिथे जॉईन झाले. हा मुंबईची स्थिती आहे. हा फक्त सरकारी जमीनचे एन्क्रोचमेंट नाही आहे, त्यामध्ये इकॉनॉमी आहे, त्यामध्ये पॉलिटिक्स पण आहे, त्यामध्ये लॉ अँड ऑर्डर पण आहे. म्हणून आम्ही या मागे लागलेलं आहे की ते थांबायला पाहिजे. सर, थेट प्रश्न आहे की याचं सगळ्याचं मूळ जे आहे, जसं तुम्ही म्हणालात की त्यांना पुरावे किंवा जे डॉक्युमेंट आहेत, रहिवासी दाखला असेल, आधार कार्ड असेल, हे त्यांना आधी दिलं जातं, मग त्यानंतर सगळ्या गोष्टी घडतात. मग यामध्येच तुम्ही काही कारवाई करणार आहात का, की एखाद्या माणसाला आधार कार्ड जेव्हा प्रोव्हाइड केलं जातं त्या सर्व गोष्टींमध्ये काही तुम्ही नियम कठोर करणार आहात का? नाही, 3-4 आधार कार्ड असे जे खोटे आधार कार्ड बनवून देतात ते बंद पण केले. आम्ही कंप्लेंट, आमच्याकडे आमचे कार्यकर्त्यांनी कंप्लेंट दिली होती, मी कंप्लेंट दिली तर त्याने छापा मारून ते पकडले, त्याने बंद पण केले. पण हा एक असं आहे की ते 1-2 पे चालणार, ते थांबणारी गोष्ट नाही आहे. तर जोपर्यंत लोक या लोकांना समजत नाही की ते आपलं आसाम आणि मुंबईला आसाम आणि बंगाल होऊ देणार नाही, तोपर्यंत हा थांबणार नाही. फक्त पोलीस, कलेक्टर ऑफिस, BMC, कांदळवन अधिकारी सर्व काही प्रयत्न करू शकता, पण लोकांना पण पुढे आला पाहिजे. सर, ही जी इकोसिस्टम आहे ती जी मोडायची असेल तर सरकार म्हणून काय पावलं उचलली गेली पाहिजेत किंवा आपण काय उचलणार आहात काय नाही? आम्ही प्रयत्न करत आहे, सरकारी अधिकारी सहयोग पण करत आहे, ते ॲक्शन पण घेत आहे. आता मी
22,200 अनधिकृत बांधकाम फक्त मालवणीमध्ये सापडले ऑन रेकॉर्ड. आता तुम्ही विचार करू शकता की ते कुठे किती मालवणीमध्ये असेल आणि किती मुंबईमध्ये असेल आणि ते अनधिकृत कामामध्ये वास्तव्य कोणाच्या वास्तव्य असेल. आता तुम्ही बघा ते 2000 मी एक फिगर काढला 2009-10 मध्ये जे मलाड सेपरेट वेगळी विधानसभा झाली त्यावेळी एक जाती विशेषचे तिथे किती वोट होते बघा तुम्ही. आता किती झाले तुम्हाला फरक दिसेल. 12-14% होते आता 30-32% झाले. पर्सेंटेज में सांगतो मी. सर मग आजच्या या बैठकीनंतर काय निर्णय झाला, काय या बैठकीतून बाहेर? आपले मुंबईमध्ये मुंबई सबरमध्ये जितकी सरकारी जमीन आहे ते सरकारी जमीन आपण जितकी वाचू शकता वाचू. मागचे 5-7-10 वर्षामध्ये जे एन्क्रोचमेंट झाले त्याने काढू तिथून आणि त्यांच्या जनउपयोगी योजनासाठी त्यांचा उपयोग करू. राज ठाकरेंनी आज काल केंद्रीय मंत्र्यांनी बॉम्बे IIT-वरनं मुद्दा उपस्थित केला. आज त्यांनी असं म्हटलंय की यातनं भाजपचाच अजेंडा दिसून येतो की मुंबईला बॉम्बेच ठेवायचं त्यांना. ते त्यांच्या म्हणणं बरोबर आहे. ते मी पण यासाठी सहमत आहे की एक वेळा सरकारने बॉम्बेचा नाम मुंबई केला तो सर्व नाम मुंबईमध्ये केला पाहिजे. त्यासाठी आम्ही पण प्रयत्न करू. असं दुसरा एक माझा प्रश्न आहे ना तुमचा. काल संविधान सभा होती आणि त्या मंचावरून ISS या संघटनेला देशविरोधी संघटना म्हटलं गेलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंचावरती टिपू सुलतान याचा फोटो होता. तुम्ही कसं बघताय? नाही या मनोवृत्ती आहे ना ते आपले जे मलाड मालवणीमध्ये पण एक ग्राउंडचं नाव त्याने टिपू सुलतान करण्याचा प्रयत्न केला होता. ठीक है सर, मुंबई में आज आपने बैठक की, कितनी ज़मीन है अतिक्रमण हुई, सरकार की क्या योजना है, कैसे ज़मीन को मुक्त किया जाएगा अतिक्रमण से? नहीं, जो प्रोटेक्टेड झोपड़पट्टी है उसके बारे में तो उनको झोपड़पट्टी रूल के हिसाब से डेवलप किया जाएगा. पर जो ज़मीन अभी खाली पड़ी है या जो ज़मीन अभी लास्ट 4-5 साल में एनक्रोच हुई है, कितनी है वो आंकड़े भी पूरे सामने नहीं आए पर वो हजारों एकड़ में है जो खाली पड़ी है या जो अभी पिछले 4-5 सालों में है. सैकड़ों एकड़ से भी ज़्यादा है. तो उसमें 500 एकड़ को टारगेट करके हम उसको ये मार्क करके उसको समाज उपयोगी कामों के लिए, गार्डन के लिए, खेलने के मैदान के लिए और समाज उपयोगी कामों के लिए, स्विमिंग पूल के लिए, स्कूल के लिए, हॉस्पिटल के लिए, कौशल्य विकास केंद्र के लिए, जिम के लिए कैसे उपयोग कर सकते हैं उसके बारे में हमने प्रयास आज की मीटिंग में थोड़ा बेसिक प्रयास किया है. 1 महीने बाद इसकी रिव्यू मीटिंग वापस की जाएगी. उन ज़मीनों पर किन किन लोगों का अतिक्रमण हुआ है? क्या रोहिंग्या बांग्लादेशी है और उनको सरकार जो है यहाँ से खदेड़ेगी? क्योंकि देश भर में ये चल रहा है, ऐसा चल रहा है, उसका कुछ लोग विरोध भी कर रहे हैं. मुंबई में भी आपने कहा कि मालवनी पैटर्न हम इस्तेमाल नहीं होने देंगे. क्या है सबसे पहले वो पैटर्न और कैसे आप उसको निपटेंगे? ये रोहिंग्या बांग्लादेशी मुंबई में घुसे हुए हैं ये सबको मालूम है. कोई छुपी मैं नई बात नहीं कह रहा हूँ. अब इसके विरोध में खड़ा होने की किसी को हिम्मत करनी चाहिए. मेरा कोई असलम शेख से जातिगत बैर नहीं है, व्यक्तिगत बैर नहीं है. पर हाँ, उनकी वर्किंग से मेरा जरूर बैर है. यदि 2010 और 2015 सालों के अंदर कोई एक जाति विशेष की पॉपुलेशन 2 गुनी 3 गुनी हो जाए परसेंटेज वाइज तो ये बड़ा कमाल है. और उसमें यदि सरकारी ज़मीनें जो सैकड़ों एकड़ सरकारी ज़मीन पे कब्जा कर लिया जाए तो और भी बड़ा कमाल है. और कमाल उसके बाद में ये कि आश्चर्य की बात है कि बालवाड़ियों को भी नहीं छोड़ा गया. बालवाड़ियों के अंदर मटन चिकन की शॉप शुरू कर दी गई है. तो ये सब कोई तो रोकेगा ना इसको. किसी को नहीं, सबको धमकाना, डराना, मैं परिवार को मिटा दूंगा, मैं ऐसा कर दूंगा, मैं वैसा कर दूंगा, ये धमकाने डराने से आगे यदि चुपचाप बैठना होता तो हम जनप्रतिनिधि बनते ही क्यों? बांग्लादेशियों की लगातार धरपकड़ हो रही है. अभी खारघर में कार्रवाई चल रही है. एक ही इमारत में 100 से अधिक बांग्लादेशी वहां पर पाए गए फर्जी डॉक्यूमेंट्स के साथ. ये तो मुंबई की परेशानी है ही है कि मुंबई के अंदर ये आते हैं, बंगाल से, आसाम से आते हैं यहाँ पर और आने के बाद में यहाँ पर आधार कार्ड, राशन कार्ड बना लेते हैं, वोटर लिस्ट में नाम लिखा लेते हैं, सरकारी ज़मीन पे घर बना लेते हैं. बाद में वो उनको सारे सरकारी सुविधाओं का फ़ायदा मिलता है और बाद में उनके पॉलिटिकल वोटर भी बन जाते हैं, क्राइम में भी हिस्सा लेते हैं, गलत कामों में हिस्सा लेते हैं. ये पैटर्न कहीं ना कहीं तो रोकना पड़ेगा, नहीं तो मुंबई को बचाएंगे कैसे अपन? तो कितनी पूरी ज़मीन आप खाली करेंगे अभी मुंबई? हमने तो अभी 500 एकड़ का टारगेट रखा है. पहले 1 साल में 500 एकड़ ज़मीन भी दी हम बचा के उसको समाज उपयोगी काम के लिए ले सके तो बड़ा अचीवमेंट है. पहले वो अचीव होने दीजिए, बाद में बाकी बात करेंगे.
दूसरा सर कि जितेंद्र सिंह इनका जो बयान है उसको लेकर एमएनएस मांग कर रही है कि वही मुंबई जो है उसका बॉम्बे करने का बीजेपी क्या सोच रही है क्या, जिस तरह से उन्होंने नहीं बयान नहीं, दिया। मुंबई मुंबई रहेगा, बॉम्बे नहीं बनेगा। हमने इसको मुंबई रखने में बड़ा रोल किया था, हमारे राम नाईक जी से लेके सब लोगों ने, और इसको आगे भी हम वही करेंगे। और इसके बारे में कहीं नाम यदि बॉम्बे रह गया होगा तो उसको मुंबई कैसे किया जा सकता है, इसके बारे में हम भी प्रयास करेंगे। हम राज ठाकरे जी की इस बात से सहमत हैं। सर आरएसएस को लेकर बयानबाजी हो रही है संविधान दिवस है, और एक कुणाल कामरा ने एक फोटो भी जारी की थी, क्या उस पर कार्रवाई की जाएगी जिस तरह से अभद्र उसने वो किया था? ऐसा है कि अभद्र बातें करने वालों से, गालियां बोलने वालों को कांग्रेस पार्टी स्वागत करती है और बड़े पद देती है। वहाँ पे ये एक डिग्री बन गई है कि जितनी गंदी बातें करोगे, जितनी धमकियां दोगे लोगों को सामाजिक कामों के लिए, उतना जल्दी आपको पोस्ट मिलता है। तो ये लोगों को सोचना चाहिए कि ऐसी कांग्रेस को कितना साथ देना है। सर्वांचे धन्यवाद, तुम्ही आले बद्दल। 10,000 देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।